मी आतमध्ये जाऊन बघून येऊ काय? डिप्पर जरा थांब. ए भावांनो, अजून किती वेळ बघा ना जरा. अरे भाई तुला काय घाई लागले, जरा थांब ना. अरे तेच तेच काय बोलतो, जायचंय आम्हाला. ए भाई सांग. तुमच्याशी बोलून ना फायदा नाही. किती जोरात बोलतो आणि यार. दिव्याचा कॉल येतोय. आता हिला काय सांगू का उशीर होतोय म्हणून. एक काम करतो, आशूलाच देतो, त्यालाच बोलू दे. ए भाई भाई थांब. कुठे? तू थांब जरा. ऐक ऐक भावा, जरा महत्वाचा कॉल येतो, त्याला देऊ देतो. येडे के रे जरा तू. तुला सिरियसनेस कळतो का रे? अरे आज पण सिरियसच मॅटर चालू आहे म्हणून तुला जाऊ देत नाही ना. अरे काय जबरदस्ती, काम महत्वाचं सांगू नये दादागिरी करताय. अरे बाबा जरा धीर धर ना. एकदा काय तर शिवाचं काम झालं ना की तुझं तो येईल छकुला बाहेर. मग काय भेटायचं ते भेटाय. असं काय चाललंय आज? अरे भाई तुझा काय संबंध आहे, जरा थांब ना. काय संबंध आहे? माझा मित्र आहे आज. आमची शिवा पण आते. मग मी काय करू? मग आम्ही काय करू? अरे ऐक अरे हात तर सोड ना. एक महत्वाचा कॉल आहे, जाऊ दे. ए बाबा, तुझं ऐकून जर तुला आग सोडलं ना तर शिवा आम्हाला ओरडेल. हा त्यात ते तुम्ही डील करा, मला काय तू सांगता? आवाज ए कमी बाबा. ठेव. तुला अरे काय सगळं बोलतोय, काय बोलतोय? जाऊ दे. काय चाललंय तुमचं? काय आवाज करताय? काय आलं? बघतो काय? बघ ह्याला जायची घाई लागली आहे त्या छकुल्याला घेऊन. बघ आता तूच काय ते बघ. बरं तुम्ही आवाज कमी करा. थांबा इथे. तू ये जरा. एक मिनिट. उगाच आवाज करतो. काय काय झालंय? हे बघा ताई, खूप महत्वाचा कॉल येतोय, मला त्याला फोन द्यावा लागेल. एक कुणाचा कॉल आहे? महत्वाचं आहे. हे घ्या, तुम्ही बोलता का? नाही घ्या, तुम्ही बोला. तुम्ही सांगा, आम्हाला लेट होतोय. ठीक आहे. नको आहे. काय झालं? नाही आता तुम्ही परत फोनवर बोलला तर तो माझ्यावरची ऐका ना, मी पटकन फोन देतो आणि लगेच बाहेर येतो. अरे बाबा आज कुणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे. तू जाऊन फोन दे नाही तर मी जाऊन फोन दे. दोघांवर चिडणारच आहे तो. जरा थांब ना. असं काय चाललंय आज? कळेल पण प्लीज आता जरा वाट लागली. हो मला कळतंय पण प्लीज आता जरा थांब. काय फालतूगिरी चालली या आशूची. आता दिव्यासोबत असणं अपेक्षित होतं, तर या शिवामुळे इथे अडकलाय. काय करतोय रे हा? 10 फोन करून झाले तरी हा फोन उचलत नाहीये. हा खरंच सिरियस आहे ना? स्वतःच्या घरच्यांचंही ऐकत नाहीये. सगळ्यांसमोर माझी नामुष्की करतोय, मूर्ख कुठला. किती फोन केलेस आशूला? तुला खूप राग येत असेल ना? पण अगं तुझी चूक नाहीये, हे त्याला कळायला हवं ना. नाही एवढं काही नाही झालंय. अगं तू सांगत नसलीस तरी तुझ्या डोळ्यात दिसतंय. आणि तुला खरं सांगू, आशू असाच आहे अगं. म्हणजे तो कितीही म्हणेल की त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुला असं वाटेल की त्याला तुझी खूप काळजी आहे, पण असं नाहीये. तो त्याच्याबरोबरच्या प्रत्येक मुलीला असंच फील करून देतो. तुला पटत नाहीये का मी काय सांगते ते? पण तो अगं इतक्या श्रीमंतीत वाढलेला मुलगा आहे, त्याच्याकडे नेहमीच तुझ्यासारखी कितीतरी खेळणी असतील. त्याच्याकडे एवढ्या गाड्या आहेत, गडगंज संपत्ती आहे. तुला काय वाटतं त्याचं एका मुलीवर भागेल का?
अगं नाही, मी तुला त्याच्याबद्दल भडकवत वगैरे नाही हा. फक्त सत्य परिस्थिती सांगतेय. आणि ही परिस्थिती तुला त्याच्या घरातलं कोणीच सांगणार नाही. म्हणजे आता बघ, जर मी त्याला कॉल केला तर तो माझा कॉल लगेच घेईल. तू करून बघ ना कॉल त्याला. म्हणजे एरवी त्यानं माझा कॉल उचलला असता, पण आज नाही उचलणार. मुळात तो आज येणारच नाही, कारण त्याला या रिलेशनशिपमध्ये काहीच इंटरेस्ट नाही. हे तुला समजून घ्यायला हवं. दिव्या, बाहेर काय करतेस? आज सगळे वाट बघतायत. चल. सुखी राहावा. आजची केली. पाणी दे. बाय. दिव्या, काय झालं? नाही उचलले त्यांनी कॉल्स. काय म्हणावं याला? उगाच जाऊ दिलं मी. परवानगी दिली आणि चूक केली अगदी. भाऊ, मुहूर्ताची वेळ झाली. काय करायचं आपण आता? नाही, आपण थोड्या वेळ वाट पाहूया ना.
पण मला असं वाटतं की पूजेला सुरुवात करू. मुहूर्त नको टळायला. ठीक आहे, चला सुरू करा पूजा. अहो ठीक आहे काय एक मिनिट, आता कोणासाठी नाही थांबायचं. चला या. आरतीला सुरुवात करूया. दिवा विझला. काय आता मी विझवला असं म्हणू नका. मला तर असं वाटतंय काहीतरी अपशकुनाचा संकेत असावा. नाही म्हणजे अजून आशू आला नाहीये ना. काहीतरी कीर्ती, अगं एवढा लांबचा विचार कशाला करतेस? काही नाही, वाऱ्याने विझला असेल. बघू बघू. रामभाऊ,
पूजा व्यवस्थित संपन्न झालेली आहे. मी जरा प्रसादाचा बघतो. प्रसाद घेऊन मग आपण निघूया ना. हो असंही आता आशू येईल असं काही वाटत नाहीये. आणि तसंही त्यांनी येऊन काही फायदा नाहीये. पूजा तर संपलीच आहे. चला. तरी मी तुम्हाला सांगत होते त्याला नका जाऊ देऊ, पण नाही. बघताय ना आता काय झालं ते. तुमच्या लाडाने बिघडत चाललाय तो. घ्या अजून मुलाची बाजू. त्या जाताना खूप खुश होत्या तुझ्यामुळे. त्यांनी माझ्या समोर हात टाकला आणि मी बोलत होतो, पण त्यांचा श्वास मी आयुष्यात पहिल्यांदा असं एक्सपिरियन्स केलंय. केवढ्या लवकर त्यांच्याशी बॉन्डिंग झालं, माझ्या नकळतच झालं. आणि प्लीज तू शांत हो. मला खरंच कळतंय तुला काय होतंय ते. तुला माहितीये माझे पप्पा गेले ना तेव्हा मला पण असा शॉक बसला होता. मला कळतच नव्हतं की काय चाललंय नेमकं. तसंच तुझं झालंय. मला वाटलं होतं की मी एक शब्दही बोलू शकणार नाही त्यांच्याशी. जेव्हा त्यांनी त्यांचा हात ठेवला ना माझ्या गालावरती, माझ्या तोंडातून शब्द निघाले बाहेर. मी बोलत गेलो त्यांच्याशी. आमचं छान बॉन्डिंग झालं. पण का नाही वाचवू शकलो त्यांना? का आपण ऍम्ब्युलन्स नाही बोलवली? आपण चांगल्या माणसांचं नेहमी असं होतं यार. हे बघ, त्यांचा प्रवास एवढाच होता आणि आपण जितके हवे जेवढे हवे तेवढे प्रयत्न केले की नाही, मनापासून केले ना. आणि तुला सांगू का, त्या खूप खुश होत्या. मी पहिल्यांदा त्यांना हसताना बघितलं इतक्या दिवसांनी, ते तुझ्यामुळे. आशू, खूप कॉल येऊन गेलेत मागापासून. लवकर चल, सगळे वाट पाहताय. म्हणजे ऐक, आता मूड नाही रे याचा. आणि सीताईचं काय? निघताना प्रॉमिस केलंय तू. एवढे फोन येतात तर तुला निघायला हवं. काय उपयोग आहे आता एवढ्या ट्रॅफिक मध्ये ती गाडी घेऊन कसं लवकर पोहोचू आपण? चल आपण बघू काय करायचं ते. आयडिया आहे. काय? चल. कुठे? तू चल, मी सांगते. चल. परत दिव्या, अगं कामात अडकले असतील जावई बापू, म्हणून उशीर झाला असेल. तू कशाला तोंड पाडून बसतेस? नाहीतर काय. आणि काय ग, तू कुठे येळेवर पोचतीस नेहमी? तर जावई बापूंवर अशी फुगून बसलीस ती.
दिव्या बाहेर काय बघतेस? नाही काही नाही. म्हणून उशीर झाला तर या शिवाचं काय करू मी?